नमस्कार, स्वागत आहे तुमचं फूड ॲज अ मेडिसिन 100 डे जर्नीच्या 23व्या दिवसामध्ये. आपण पाण्याला खूप कमी महत्त्व देतो. तुम्ही डाएट फॉलो करता, पण पाणी किती पिता याकडे मात्र आपलं लक्ष नसतं. मोस्ट ऑफ दी लोक इथं फेल होतात. पाणी कमी पितात, त्यामुळे मेटाबॉलिझम स्लो राहतं, ब्लॉटिंग होतं, कॉन्स्टिपेशन होतं, एनर्जी सुद्धा लो राहते. कधी कधी तुम्हाला भूक वाटते, पण ॲक्च्युली डिहायड्रेशन असतं. सिंपल हॅक वापरा. सुरुवातीला पाणी प्या. स्टील भूक असेल तर तुम्ही जेवण घ्या. प्रॉपर हायड्रेशन केल्यावर डायजेशन इम्प्रूव्ह होतं, टॉक्झिन्स फ्लश आउट होतात, फॅट लॉसला ते सपोर्ट करतं. तर साधा सिंपल नियम फॉलो करा. कमीत कमी 8 ते 10 ग्लास मिनिमम दररोज पाणी प्या. तुमच्या ॲक्टिव्हिटीनुसार, ऋतूनुसार, गरजेनुसार हे ॲडजस्ट करू शकता. तुम्ही फॅट लॉस प्लॅन करताय, पण बेसिक पाणी मात्र इग्नोर करताय. सुरुवातीला पाणी फिक्स करा. आज तुम्ही किती पाणी पिलं हे नक्की काउंट करा. मग तुम्हाला समजेल की लो एनर्जी का आहे. आणि मला कमेंट करा वॉटर. आणि अशा छोट्या छोट्या हॅक्स वापरा, जे तुम्हाला स्वस्थ आणि मस्त आयुष्य जगायला मदत करेल. फन फूड फिटनेस डॉक्टर स्वाती सोबत या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.